येवकार जवाहर सुरवेक हेडलायन्स. रायबंदरान नेमलो आदले हायवे वयलो सांकव. येरादारी पुलिसांक एक मार्ग करचो पडलो बंद. सध्या दुसऱ्या मार्गाचेर आयला ताण. चवथी खातीर लोकांचो चल्ला बोळ. घरात डेकोरेशनाचो जाल्यार बाजारात माटोळेचो. पळयात मडगांव आनी पणजेच्या माटोळे बाजाराची स्पेशल स्टोरी. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. रायबंदरा आदल्या हायवे वयलो सांकव सोमारा नेमिल्ल्यान येरादारी पुलिसांक एक मार्ग बंद करचो पडलो. दुसरो मार्ग नेमपाच्या मार्गार आसा. संबंदीत सरकारी यंत्रणेन थंय लक्ष दिवपाची गरज आसा. पणजे सावन फोंड्या वचपी हो आदलो महामार्ग. रायबंदरा वयलो सांकव पोर्तुगेज काळांतलो. अदीमदीं तो असोच नेमता. सोमार दिसाय सांजवेळार सांकवा पोंदची माती आनी गुणे हालिल्ल्यान सांकव नेमलो. देखून पुरायेन मोडच्या आदीं वन वे बंद केलो. थळाव्यांनी हाचे आदीं संबंदीत खात्याक कळीत केल्ले, पूण कोणे कानामनार घेतलेच ना. येरादारी दुसऱ्या मार्गावयल्यान डायवर्ट केल्या आसली तरी दुसरो सांकवय कमकुवत आसा. संबंदीत विभागान बेगोबेग लक्ष दिवचे पडटले. गोवा 365 खातीर रायबंदरच्यान अमर चावरिया. भाजपाची सोनाली फोगाट मरण प्रकरणाची केस जितल्या वेगान हाताळ्ळी तितल्याच वेगान गोंय पुलिसांनी सिद्धी नायकाची केस कित्याक हाताळ्ळी ना. बेगोबेग सिद्धीची केस सीबीआय कडेन दियात. सवेरा संघटनेची मुखेली तारा केरकारान मागला. जाल्यार सोनालीची केस हरियाणा पुलिसां कडेन धाडून दिल्ल्याचें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगलें. समाज वावुरपी तारा केरकारान सिद्धी नायक प्रकरणाक घेवन गोंय सरकाराचेर फोग काडला. तारा विचारता सोनाली फोगाट हिवूय भाजपाचीच आनी सिद्धीचो बापूय लेगीत भाजपाचोच कार्यकर्तो. पूण मिडिया आनी समाजीक संघटनांचो दुबाव आयिल्ल्या उपरांत सोनाली केसीत आरोपीक रोखडेच धरले. तितल्याच वेगान आनी तितलेच शिटूकसाणेन सिद्धीचें प्रकरण हाताळपाक गोंय सरकार आनी गोंयचे पुलीस कित्याक अपेशी थारले? ताराचो प्रस्न. आयकात तारा केरकाराक. बीजेपीची कॅन्डिडेट आणि बीजेपीची कार्यकर्ता सोनाली तिका लागून तिची केस आहा ती सीबीआय कडे दिवची म्हणून हेच्या पयलीं हांव मागणें करूंक सोदतालें. हेच्या पयलीं आमी मागणें केल्ले की सिद्धी नायकाची केस आसा ती सीबीआयक धाडपाची म्हणून. कित्याक हेंच्यांनी केस ती अशी क्रायमान धाडून तो थंयसर पळय आसा डीवायएसपी आमचो राजूराव देसाय तेणे ती एक दीस सुद्दां ती फायल अशी उगडून पळोवंक नासतली ना. तो कलंगूट वचून तेणे चॅक करूंक नासतलें ना. आतां तें वर्सभर माहीत जालें तेजो तो मोबायल तेणे ओपन करूंक नासतलो. अशें कितें आसा म्हणून ती केस तेणे तशीच दवरली. एफआयआर जेन्ना जाली खंय तरी हेका आमच्या डीजीक खंय तरी मातशें तरी सूत मेळ्ळें आसतलें आनी हेका लागून डीजीन अशें चिंतलें आसतलें की ती एफआयआर करपाची चड गरजेची आसा आनी हेका लागून क्रायमान ती धाडून दिल्ली. आनी क्रायमान धाडून सुद्दां जर आतां राजूराव देसाय डीवायएसपी आहा तो जर कांयच करिना तेचे कडेन ती दवरूं नाका म्हणून सांगलेली आमी आनी आमी मागणें केलेली ती सीबीआयक धाडा म्हणून. आतां तुमी हेजी सोनालीची केस तुमी धाडपाची इतली घाई करता जेणे करून अंजुना पीआय जो आसा प्रशांत देसाय इज ए बरो ऑफिसर. दुसरे ताका दोन जे आसा पीएसआय मेळ्ळेले आहा आमचे तेजस आनी तो आनी एक कॅथलीक भुरगो आसा तो हे दोगूय जो पीएसआय आसा हेय बरे आसा. दुसरो डीवायएसपी आमचो दळवी साहेब जो आसा तोय बरो आसा. म्हणजे एग्रेसिव्ह आसा की काम करतले म्हणून ती तुम्ही थंय धाडूंक सोदता. आनी हे सिद्धी नायकाची केसीचेर तुमी अजिबात तुमी उलयना. कित्याक आमकां जाय जाता तितली बेगीन ती केस सीबीआयक पयलीं तुमी धाडा. हे आमचे गोंयचे भुरगे आसा. सोनाली फोगाट केस आता हरियाणा पुलिसा कडेन धाडल्या. त्या संदर्भात पत्रकाराच्या प्रश्नाक मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान दिल्ली ही जाप. कल हमने कॉन्फिडेंशियल रिपोर्ट जो सीएम और डीजीपी लेवल पे भेजना था वो रिपोर्ट मैंने भेज दिया है सीएम को और डीजीपी ने डीजीपी लेवल पे भेज दिया है. ये इंक्वायरी अभी डीवाईएसपी लेवल का ऑफिसर यहाँ पे इंक्वायरी करेगा. पहले पीआई लेवल के ऑफिसर पे थी और हमारी इन्वेस्टिगेशन टीम आज ऑलरेडी डेप्यूट की है. आज ये हरियाणा के लिए रवाना हो जाएगी. दे आर डूइंग दिस इन्वेस्टिगेशंस थॉरोली. तो आई थिंक मुझे लगता है कि इससे जो कोई कल्प्रिट है वो फाइंड आउट हो जाएगा. मोटिव पता चला है अब तक क्योंकि वो सबसे इम्पोर्टेंट है अब तक इस पूरे इन्वेस्टिगेशन में.
इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन। सर अभी तक की जो स्टेटस पता चला है, आपको लगता है कि केस सीबीआई को देना चाहिए कि गोवा पुलिस ने केस मैं सॉल्व बोल कर रहा लिया हूँ कि बहुत अच्छी तरह से इन्वेस्टिगेशन चल रही है। सोनाली फोगाटाच्या आधी सिद्धी प्रकरण घडला पण पुलिसांनी फायलच बंद केली. सोनालीचो भाव मिडिया मुखार आयलो म्हण पुलीस एक्टिव्ह जाले. सिद्धीचो कोण ना अशें समजपाची गरज ना. पुराय गोंय सिद्धीचे फॅमिली बरोबर आसा. सिद्धीक कशें मरण आयले ह्या प्रस्ना बरोबर साबार दुबावीत प्रस्नाच्योय जापो पुलिसांक दिवच्यो पडटल्यो. आयकात ताराक. आणि त्या चोडवाक न्याय दिवचो. ते कशे नेकेड जावन मेळ्ळे, कित्याक तेजे कपडे गेले, केस तेजे कित्याक सुटूंक ना, उदकान तेजे पडच्या पयलीं ते खंय उडी मारली, खंय तेणे केले, ते बुडून मेले जाल्यार तेका कोणी बुडून मारले काय ते बुडून स्वता मेले, तेजो सगळ्याचो विलेवाट लावपाची गरज आसा. ह्या सिद्धी नायकाचो कोण आज भाव ना म्हणून तुम्ही रफादफा केल्या. आमकां जाय ती सीबीआय कडे दिवन जाता तितली सोनालीची पहिली ही केस तुम्ही धाडा. ही केस तुम्ही धाडचे हे आमचे मागणे आसा. हे गोंयच्या लोकांचे मागणे आसा. हे फक्त तारा केरकाराचे मागणे ना. हे गोंयच्या लोकांचे मागणे आसा की आमच्या चेडवाक न्याय पयली मेळपाक जाय. दिवचले पुलिशेंत होमगार्डान आपले बायलेक जिवेशी मारपाचो यत्न केलो पूण पुलिसांनी ताका आदी फकत 326 कलम लायले. उपरांत बोळ घातल्या उपरांत 307 कलम लागू केले पूण ताका मेकळो सोडचो न्हय. ताका बायलेक जिवेशी मारपाचो यत्न करपाच्या यत्ना खाला अटक करचो तारान मागला. बिचोली पोलीस स्टेशनार एक होमगार्डाची केस जाली. त्याच्या बायलेन कंप्लेंट केली म्हणजे तिका चाकू मारलो म्हणून आणि आम्ही हांगा प्रेस घेतलेले आणि आम्ही डिमांड केल्लो की तेका 307 तेका ऍड करत म्हणून. कित्याक तेणे तेका जिते मारपाचो प्रयत्न केल्लो आणि तेका लागून आमकां ते 326 फक्त नाका आसलेले, तेका ऍड करपाक जाय आसलेले 307 अटेम्प्ट टू मर्डर म्हणून. आणि आता आमच्या बिचोली पोलीस स्टेशनार PI सूरज गांवसान ते ऍड केल्ले आसा. तसोच पयलींचो जो आयवो आसा तेजे कडली केस काढून दुसऱ्या आयोग दिल्या, मांद्रेकर म्हणून PSI तेका दिले. DYSP एकोस्करानूय आमकां बरो हेल्प केलो. दुसरें आमी आतां सांगूंक सोदता की परत तेका न्ही अरेस्ट करपाक जाय. 307 प्रमाणे तेका अरेस्ट करपाक जाय. आमी तेंच्यांनी ऑलरेडी सुरजान आतां तेजो रिपोर्टूय हेका DGक धाडला. DGक तेजो रिपोर्ट धाडला. कलंगूट पुलीस स्टेशनार सुद्दां तेजो तो ज्या जाग्यार होमगार्ड म्हणून आसा त्या जाग्यार सुद्दां तेजो रिपोर्ट धाडलेलो आसा. आमकां जाय तेका परत तेका अरेस्ट केलो. कित्याक जेन्ना एक मनीस एकदां गळो चिड्डिता आनी मागीर दुसरे फावटी चाकू मारता तो तिका केन्नाय खंयी तेका चाकू मारून कितें काबार करूंक सोदता. इवन तेजी भुरगो काल आमी पुलिसांनी मांद्रेकरान PSI तेजो भुरग्याचो स्टेटमेंट केलो. तो अक्षरशः भिता. तो बापायचें नांवूच घेतलें. तो म्हणटा म्हाका भिरांत दिसता म्हणटा तो म्हाकाय मम्मा भशेन मारून उडयतलो म्हणटा. इतली ते भिरांत जाल्ले आसा. म्हणून आमची रिक्वेस्ट आसा DG कडेन जावं PI कडेन हांगासरल्या बिचोलीचे PI कडेन DYSP कडेन की तेका परत अरेस्ट करचो आणि कोर्टान तेका परत हें करचें. तेजे ते सर्टिफिकेट सगळे बोगस आसा. काय तेजे कडेन हें ना. तो एक सादे टॅबलेट सुद्दां घेयना पण खंयच्या तरी गुटमुरलीसांव करून तेणे ते बेश्टो थंय एडमीट जाल्लो आणि बेश्टी ती सर्टिफिकेट तो लावन तो भोंवता. तो जर इतलो हें आसा जाल्यार हेंच्यांनी आज पर्यंत तेका कामांक कित्याक दवरलें. गोवा 365 खातीर पणजेच्यान विन्सन रोजारियो. पाडीबार्शें जंक्शन मरणाचो सापळो जावन रावला. ह्या रस्त्यार अपघातांची माळ चालूच आसा. कांय दिसां आदीं थळाव्या सरपंचाक अपघात जालो. लोकांनी साबार कागाळी करून सुद्दां अधिकारी कानार मनार घेनात. जंक्शनाचेर जाता तितले बेगीन स्पीड ब्रेकर घालात थळाव्यांनी मागला. राज्यांत अपघाताचे प्रमाण दिसपट्टे वाडत आसा पूण ह्या अपघातांक जबाबदार धरप तरी कोणाक हो एक मोठो प्रस्न निर्माण जाला. पाडी बार्शा वाठारांतले जंक्शन सध्या मरणाचो सापळो जावन रावला. थळाव्या अधिकाऱ्यांक लेगीत साबार कागाळी करून कसलीच एक्शन घेयना. आयकात थळाव्यांच्यो कागाळी. जेन्ना हांगा ह्या पाडी पंचायतीच्या फिल्डान आसा तेन्ना एक रोड भितर हांगा आमचे खेडे उसळे एक रोड आहा भितर वचपाची आनी ते जावन टर्न आसा भितर वचपा रोडार तेन्ना खुबशे एक्सिडेंट जाले हांगा. आनी पयर फाटी मागीर स्वता म्हाका जाला एक्सिडेंट. ते ऑफिसरांनी आमचे PW ऑफिसरान येवन पळोवणी कशी आनी तेणी इन्स्पेक्शन करचें सगळें जालें तें आमी आसताले ताका सांगपाक कशें एक्सिडेंट जाता आनी कितें जाता तें. पयर आमी खूबदां डिमांड केल्लो कितें हें घालपाक स्पीड ब्रेकर घालपाक डिमांड केल्लो. अजून कोणी लक्ष दिलें ना.
कित्याक लागून हांगा इस्कॉल आसा, पंचायत आसा आनी पब्लीक खूब आसा. आणि 4 रोडय आसा. 4 रोड आसा, कोणी दखल घेतली ना. हांव इमर्जन्सी आमी सीएमा हांव रिक्वेस्ट करता ही दखल घेवपाक. सीएमान त्या ऑफिसरांक सांगचे. आमी खूबदां सांगले, पंचायतींतल्यान नोटीस बी गेले आसा तांकां, कोणी अजून दखल घेतली ना. तेन्ना हांव एक सीएमा कडेन रिक्वेस्ट करता तेणी दखल घेवचे. खुबशे एक्सिडेंट जाले, पुलिसांक तुमकां मेळटले सगळे रिकॉर्ड कितले एक्सिडेंट जाले ते. तरी बरे वाचले सगळे लोक हांगा एक्सिडेंट जाले तितले. तेन्ना हांव एक ऑफिसरा कडेन मागता आनी तेणी जाता तितले बेगीन हांव येवन इन्स्पेक्शन करचें. ह्या रोडाचेर पडपाक जाय. 1 म्हयन्यांत तुगेले 4-5 एक्सिडेंट जाले सांगपाचें म्हळ्यार. सो कितें करपाक जाय? पयर सुद्दां एक जाला 4 व्हिलर गाडी आनी 2 व्हिलर गाडयेची हांगा एक्सिडेंट जाल्यार तो बरो साल्वार जाला सांगपाचें म्हळ्यार. हांगा अशें एक्सिडेंट जावपाक कारण कितें? कारण मागीर क्रॉस करता जाल्यार मागीर एक एक्सिडेंट ब्रेक जायोच हांगा. ओके. 4 रोड आसात. 4 रोड आसा, 3 रोड आसा सद्याक. रोडाचेर एक्सिडेंट जातात क्रॉस करता जाल्यार. ओके. म्हण हांगा स्पीड ब्रेकर घालचो म्हणून मागता तुमी? आमी स्पीड ब्रेक घालून मारता. एक क्रॉस करतना गाडी बस स्टॉपार त्या सायडीर लोक वयताय न्हू, तेन्ना गाडी स्लो जावपा लागून स्पीड ब्रेक जाय पडटा. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. गोंयच्या बायलां पुलीस दळाचें सक्षमीकरण चल्लां. दळाक आनी बळगें दिवपाक गोंय पुलिसा सयत CII इंडियन वुमन नेटवर्क गोवा चॅप्टरान समजिकायेची कबलात केल्या. हे कबलातीक लागून ताण वेवस्थापन, अर्थीक साक्षरताय आनी मानसीक भलायकेच्या संदर्भात तांचे प्रबोधन घडोवन हाडटले. The IWN is an exclusive platform and it is specially for the career-oriented women. It is currently present in 17 states, 1 union territory and 8 zones nationally. Goa launched its CII IWN Goa chapter on 30th August 2019, so actually tomorrow we celebrate our 3rd anniversary. The IWN, that is the Indian Women Network, is a support network for corporate professionals and entrepreneurial women. It is to network and to grow. The vision is to co-create ecosystems that enable women to live up to their fullest economic potential. The mission is to be the largest network for career women, to promote women participation, growth, leadership in workspace. Our focus areas of IWN is to facilitate leaders of growth and give an opportunity to learn, grow and develop yourself. They support the changes and demands of leadership, both by providing inspiring and through success stories, workshops and various other sessions. We engage in interactive sessions, we hold masterclass and we try to do various kind of events to upskill. We also have something called as mentoring, which is mentoring which happens with the leaders and to the upcoming leaders and entrepreneurs, as we believe in enabling professional and personal growth. The objective is for a mentor-mentee engagement across experience bands, connecting mentors from diverse industry backgrounds and learning through experience. Let me first clarify that CII is a prominent business organization which comprises of number of industry groups, number of expert groups, and they bring a lot of energy, expertise and area of expertise in the area of human resources development. And police being a hierarchical organization, when we try to train our women police officers, sometimes they don't open up because of being a hierarchical organization. And whenever we ask questions, whenever we ask them about their problems at workplace, problem at their home, problem with their spouses, so they generally don't come up.
the idea of associating an outside agency who have lot of expertise in human resources development, because being associated with industry and industry being comprising of number of functional groups, finance, personnel, marketing, and industrial relations, so you bring lot of experience to your organization, that is Indian Women's Network. गोंयभर चवथीचो बोळ पळोवपाक मेळटा. पेडणे आगरवाड्यार सार्वजनीक गणेश उत्सव मंडळान कोल्हापूरच्यान गणपतीचो रथ करून हाडला. मिरवणूक आनी विसर्जनाक तो वापरतले. ते भायर वाठारांतले हेर कोणाक जर हो रथ जाय जाल्यार मंडळा कडेन संपर्क सादचो मंडळान सांगला. माझ्या फाटल्यान दिसता तो स्पेशल आता हो गणपती विसर्जन आनी गणपती हाडपाच्या खातीर एक रथ केल्लो आसा आणि हो रथ तेंच्यांनी सावंतवाडी खंयसून तरी करून हाडलेलो आसा आणि हो रथ सगळ्या मंडळांक अल्प मुदती म्हणजे अल्प अशा भाडेपट्टीचेर दिलो वयतलो अशें मंडळाचें म्हणणें आसा. आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा खास असा रथ तयार करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर येथे या रथाची बांधणी करण्यात येत होती आणि मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते मंडळाचे पदाधिकारी काल कोल्हापूरला जाऊन त्या ठिकाणी कोटेकर बंधू जे आहेत कारागीर त्यांच्याकडून तयार केलेली ही मंडळासाठी खास विसर्जनासाठी श्रीमूर्तीच्या विसर्जनासाठी रथ तयार केलेला होता आणि तो रथ आज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि येताना वेतीये सावंतवाडी येथील सत्यवान गावडे यांच्या चित्रशाळेमध्ये तयार केलेली श्री गणेशाची मूर्ती या रथामध्ये आरूढ करून त्यानंतर या ठिकाणी सीमेपर्यंत आणण्यात आली आणि या सीमेकडे या मंडळाच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या महिला कार्यकर्त्यांनी पंचारीतीने ओवाळून या रथाचं स्वागत केलं आणि यानंतर हा रथ पहिला प्रथम मंडपामध्ये जाईल. त्या ठिकाणी मूर्ती मंडपात काढून ठेवल्यानंतर हा रथ जो आहे तो सातेरी मंदिरापर्यंत नेण्यात येईल आणि विसर्जनाच्या दिवशी या रथातूनच श्री मूर्तीचं या ठिकाणी मिरवणुकीसह वाजत गाजत विसर्जन स्थळी सापोरा नदीत या ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. लोकांचो बोवाळ चल्ला घरा कडेनय आनी बाजारातय. बाजारात माटोळ्यो घेवपाचो बोवाळ. चवथ मुखेलपणान हिंदूंचो उत्सव आसलो तरी गोंयांत सांस्कृतीक पावण्यार आसूं वा अर्थवेवस्थेचे पातळेर हो सगळ्यांचोच उत्सव जावन रावला. आमचे बातमेंत हें खाशेलेपण पळोवपाक मेळटा. काडयो भोंवडी मडगांव आनी पणजेच्या माटोळी बाजाराची. सध्या मडगांव माटोळी सामान अशें भरलेलें आहा म्हणजे फुलून दिसता. कित्याक आतां पिपळा पेडा कडेन आमी सगळे लोकांक बसयलेले आसा. काणकोणची आयल्यां सांग्या वयल्यान आयल्यां सगळे लोक आसा आनी सगळे माटोळी हांगा मेळटा. कित्याक आनी एक दीस आहा आमकां फाल्यां बसून घेवपाक मुद्दाम तुमी मडगांवां मार्केटांक पिपळा पेडा कडेन येवची आनी तेंगे माटोळी घेवची. कित्याक सद्या कितें आशिल्लें फुटपाथ अशी भरताली भायल्यान लोक खूब जातालो. आतां म्युनिसिपाल्टीन चीफ ऑफिसरान एक बेस्ट काम केलां. फुटपाथीचे भायल्यान कोणा बसपाक दिवना आनी एक लुगार मडगांवां दवरलो आसा पिपळा पेडा कडेन आनी जाय तशें लोकांक सामान घेवपाक मेळटा. कित्याक आमकां अशें बरें दिसलां सद्या एट प्रेजेंट वर्सां लागता माटोळी पूण आतां हे फाटीं वर्स खूब माटोळी लागलेली आहा. लोकांनी सवाय मेळटा कित्याक ताका लागून लोकांनी मडगांवाक मार्केटां पिपळा पेडा कडेन येवन ती माटोळी विकती घेवची. कित्याक फुटपाथीचेर आतां सगळें बंद जाल्लें आहा अशें हांव लोकां कडेन मागतां. ह्या वर्सा गिरायक आसा आसा ह्या वर्सा गिरायक आसा आमकां जातलें गिरायक तरी पूण आतां आमकां आयचो पयलोच दीस न्ही. फाल्यां दीस चड गिरायक म्हणटा तें फाल्यां आदले दीस वजा बिजा व्हरपाक दिता वेपार आयज व्हरता. तुमच्या आमी फाल्यां सगळें आमगे माटोळ्याचें गिरायक तें फाल्यां आदले दीस हय आदले दीस आतां वजा दिवपाचो तोच व्हरता न्ही. आयज गिरायक आसा फक्त वजाचें सामान आसा आनी फाल्यां मागीर सगळे घरांनी बांदता तेंची माटोळेचे. मंगला बर्मकनावट आम्ही 5 वर्सां जालीं करता हांगा माटोळचें सामान विकता. खंयच्यान येता तुमी? आमी सांताक्रूजच्यान येता. आनी हें सामान जें आसा तें खंयचें हाडटा तुमी? बाणस्तारी वयता, वाळपय वयता, थंयच्यान हाडटा. लोकल जायना तुमचे हितून लोकल मेवना हें?
हे स्पेशल हय 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 आमी वचूनच हाडचे पडटात हय तशें आमकां एलावड ना न्ही आमी विकते लोकां कडल्यान विकते घेवन आमी हाडून विकता हांगा तेजो प्रॉफीट तरी जावंक जाय न्हू आमी हाडलेले ते आमकां जायी ना तितले तरी आमी अपेक्षा दवरता देवाचेर आनी म्हणटा कितें आमकां जावंक जाय जोकिना रॉड्रिगीस हांव पणजी जायतीं वर्सां जालीं माटोळे सामान हाडटा आमी गोंयचे गांवठी हाडटाय घराकूच आक्षेचें कितें जाता पळय तें आनी मेवना ते आमी दुसरे कडेन बाजारां वचून हाडटाय ते आमकां बरी उमेद येता हें माटोळे सामान विकपाक कित्याक पयलीं आमची परंपरा चालू दवरूंक जाय एकवटान मोगान रावन आनी आमी गोंयकार फुडें सरोंक जाय कित्याक लॉजोंक जायना लॉजले आमी थिंगा उत्तली बरें दिसता लोक येता वयता काल मातशें उणो आहलो आयज मातशें सुबेजा आहलो कितली वर्सां जाली तुमी जायतीं वर्सां जालीं आमी आतां सुमार कितली आसतली जातलीं 18 वर्सां होय ही फळां हे जे घेवन येयला तुमी खंयच्यान हाडले हे जाता तुमच्या गांवान होय आमच्या गांवान जाता ही फळां कुडका थोडी दुसऱ्या गांवान जाता सगळीं गांवान जाता अशी ना एक एक आयटम आमकां मेळटा आमच्या गांवांत प्रत्येक गांवांची हे सगळे जाण भाव भयणी येयल्ले आसा इतले सगळे मेवता तुमच्या गांवान कशें आमी खंयचे खंयचे एकट्याक येता सगळ्या बाजारांची येता भायले आमी सगळे भाशेचे माटोळी सामान दवरलां मामी स्टॉलार आसताली न्हू आतां हांवूय ते जॉयन जाला कितें दिसता ही फ्रुटां जी येता स्पेशल ओन्ली गोंयान जाता होय सगळीं गोंयचीच ही वायल्ड हय आनी दोंगरा वयली दोंगर आहा आतां गोंयान दिसता आहा सोदून सोदलो दुसरें काम जातालें पूण आतां फ्री आहाय न्हू सो मामी हेल्प करूंक जाय सो हेल्प करता येवन थोडी लॉजता येवपाक काम मामी हेल्प करपाक ना ना आतां लॉजो उपकारना लॉजल्यार तशी उत्तली न्हू गोंयकार मातशें आमचो धंदो सांबाळपा जाय न्हू गोंयभर लोक आयज चित्रशाळेंतल्यान गणपतीच्यो मुर्ती घरा व्हरपाक लागल्यात गोंयच्या पारंपारीक मुर्तीकारांनी ही कला तिगोवन दवरल्या इब्रामपूर पेडणेचे शेटकार फॅमिलीन 100 वर्सां जाली हो पारंपारीक व्यवसाय तिगोवन दवरला पुराय फामील रंगकामात बुडल्या पळयात आमचो स्पेशल रिपोर्ट आमच्या पूर्वापासून म्हणजे आता गेली म्हाका 60 वर्सां जाली तेन्ना पयलीं आमच्या बापायन चुलते सगळे आमचे शाळा म्हणजे तेव्हा कमी गणपती येतले आणि आता तेव्हा पळय आमचो गणपती मातयेच्याच करीत आमी सगळे चुलतो बी आणि आता सुद्धा आमची प्रथा ती जा मातयेचीच आमी गणपती करता गेली कित्येक वर्सां मी काम सर्विसय केली आणि सर्विस सुटल्यान जर पायलटाचो धंदो 25 वर्सां गेली 25 वर्सां करता आणि त्या धंदो जेव्हा गणपतीचे काम असता किंवा आम्ही स्टार्ट करता तेव्हापासून मी ते हेचो पायलटाच्या धंद्याक वच ना आणि ह्या व्यवसायाक मी चुलत भावांक मदत करते माझे लग्न झाल्यापासून त्याच्या 2-3 वर्सां पयलीं माडलें फक्त रंगयता तुम्ही रंगयता नागोबा करता कृष्ण करता खंयच्यान शिकली तुम्ही हे गणपती किंवा नागोबा करपाक किंवा रंगोवपाक हांव हांगा लग्न जाल्यारूच शिकलें हांगा येवन हेच शाळेत तरी गणपती कितले रंगयतात तुम्ही म्हाका टायम मेळटा तसो आम्ही इब्रामपूर पेडणे गोव्यातील श्री सेटकर कुटुंबीय म्हणजे आम्ही 3 जण भाव कृष्णा बाबल सेटकर अजित बाबल सेटकर संतोष बाबल सेटकर जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त हे शाळेक आमचे गणपती चित्रशाळेक जाल्ली आहे आणि विशेषतः म्हणजे आमच्याकडे म्हणजे गणपती माझे वडील किंवा माझ्या चुलत्यापासून सुरुवात झाली ती आजपर्यंत या शाळेत मातीच्या व्यतिरिक्त आम्ही प्लॅस्टर किंवा कागदी लगदे किंवा अन्य जे काय आता नवीन नवीन प्रकार जे चालू आहोत त्याचे प्रयोग आम्ही करत नाही फक्त माती आणि मातीचेच गणपती या शाळेत करतलो अशी आमची इच्छा सुद्धा आहे यापुढे फुडल्या 3 दिसात घसघशीत पावस पडो येता पावसाक नेटाचो वारो सांगात दितलो अशी अपेक्षा आसा IMDन ह्या काळा खातीर येलो अलर्ट जारी केला जो फुडल्या कांय दिसां खातीर वाडूं येता आयज चडावत आनी उणें तापमान 32 ते 25 डिग्री सेल्सियसाच्या लागसार उरतलें आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगस